नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे उगाच काहीतरी आपलं. आणि आज आपण भरली वांगी बनवणार आहोत किंवा वांग्याचं भरीत म्हणू शकता, थोडं ग्रेव्हीवालं. त्यासाठी मी इथे मिरची, लसूण, थोडंसं सुकं खोबरं आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यात मीठ टाकायचं आहे आणि वांगी चिरून आपल्याला त्यात सोडायची आहे थोडा वेळ. तर इथे मी हे असं मिक्सरमध्ये उबडधोबड वाटण करून घेतले. तुम्ही खोबरं आहे ते थोडं भाजून पण घेऊ शकता. इथे मी भाजून नाही घेतलं आहे. आणि वांग्याला हे अशा पद्धतीने चिऱ्या देऊन मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातलं होतं थोडा वेळ. आणि चला आता आपण याचा मसाला करायला घेऊ. तर मसाला करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये सगळ्यात आधी घेणार आहे थोडंसं मीठ. आणि ह्याच प्लेटमध्ये आपण सगळं मिक्सचर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर मीठ घेतलं आहे मी इथे थोडंसं चवीपुरतं. आणि त्याच्यानंतर आपण हा सगळा मसाला आहे तो त्या प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं लाल तिखट घ्यायचं आहे. काश्मीरी लाल तिखट आहे हे, फक्त कलरसाठी. आणि थोडीशी हळद घ्यायची आहे. आणि हे आता आपण असं हाताने थोडंसं मिक्स करून घेऊया. मीठ असं सगळीकडे लागलं गेलं पाहिजे, त्यामुळे आपल्याला हातानेच मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर हळूहळू एकेका वांग्यामध्ये आपल्याला हे असं एकदम एंडपर्यंत भरायचं आहे. आणि सो दॅट ते मिश्रण बाहेर नाही आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने ही सगळी वांगी भरून घ्यायची. आणि खोबरं भाजून न घेतल्यामुळे मसाला इंटॅक्ट राहतो आतमध्ये, त्यामुळे मी खोबरं भाजून घेतलं नव्हतं, पण तुम्ही भाजून घेऊ शकता. अशा पद्धतीने ही सगळी वांगी मी भरून रेडी केलेली आहे. आता पुढची प्रोसेस करूया. त्यासाठी आपल्याला फोडणीसाठी एक कांदा लागणार आहे. तर कांदा थोडा बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि थोडासा आपल्याला टोमॅटो लागणार आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे, पण तुम्ही घेऊ शकता, त्याने ग्रेव्ही छान बनते. आणि इथे आपल्याला एक भांडं तापत ठेवायचं आहे. इथे माझं भांडं जरा जास्तच तापलं होतं, तेल जास्त गरम झालं होतं, त्यामुळे मी गॅस बंद करून मग ही वांगी टाकली. वांगी आपल्याला थोडीशी त्याच्यावरती असे कलर येईपर्यंत, थोडीशी गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायची. तर पहिल्यांदा फक्त प्लेन तेलामध्ये आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहे. तर एक 5 मिनटं ही वांगी अशी स्लो गॅसवरती भाजून घ्यायची, त्याला डाग पडेपर्यंत. मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं आहे वांग्यांना. आणि थोडे थोडे डाग पडत आले की त्याच्यात आपल्याला कांदा आणि टोमॅटो जो आपण कापून घेतला होता तो टाकायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता वांग्यांना असा थोडासा गोल्डन कलर आला आहे आणि थोडे थोडे डाग पडले आहेत. त्याच्यामध्ये मी टाकला आहे कांदा आणि टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं 5 मिनटं आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. आणि उरलेला जो आपल्याला मसाला होता तो सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. आणि असं एकसारखं फिरवत राहायचं आहे, जेणेकरून त्या मसाल्याला थोडं तेल सुटेल. आणि असं लीड न लावताच थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तितकं तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. मला इथे वांगं थोडं ग्रेव्हीवालंच हवं होतं, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं आहे त्यामध्ये. आणि असं एकसारखं त्याला फिरवून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर भांड्याला झाकण लावून आपल्याला 5 ते 10 मिनटं स्लो गॅसवरती उकळी काढून घ्यायची, जेणेकरून ते मिक्सचर सगळं एकजीव होईल आणि वांगी पण त्या मिक्सचरमध्ये अशी मस्त छान दिसतील. इथे बघू शकता की तुम्ही किती छान कलर आला आहे वांग्याला. तर आपलं वांगं रेडी आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आवडलं असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.